सीजेपीच्या आंदोलनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जेन झी हा नवा फॅक्टर ठरताना दिसतोय आणि अशातच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे। अमित ठाकरेंच्या आंदोलनातील सक्रियतेचा फायदा सदस्य नोंदणीला होत असल्याचा दावा मनविसेकडून केला जातोय। अनेक महाविद्यालयांबाहेर मनविसेने सदस्य नोंदणीसाठी स्टॉल उभारलेत। रुपारेल महाविद्यालयातील स्टॉलवर पहिल्याच दिवशी 100हून अधिक विद्यार्थ्यांनी सदस्य नोंदणी केल्याचं युनिट अध्यक्षाचं म्हणणं आहे। याचा आढावा घेत रुपारेल कॉलेजचे युनिट अध्यक्ष ओमकार डोंगर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। आता आपण जर पाहिली तर विद्यार्थ्यांची लगबग जी आहे ती या ठिकाणी सदस्य नोंदणी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक वेगवेगळ्या विभागात शिकत असलेले विद्यार्थी जे ते आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला जे ते पाठिंबा किंवा त्यांच्या सदस्य होताना पाहायला मिळतात। स्टॉलवर मनसेचे काही पदाधिकारी आहेत। जसे की तुम्ही आता बघू शकता आपल्याकडे सकाळपासून आपण स्टॉल वगैरे लावलेले आहे आणि विद्यार्थ्यांचा विशेष म्हणजे चांगला प्रतिसाद आपल्याला या टायमाला भेटत आहे। कारण गेले काही दिवसापासून जे आंदोलन आपलं सुरू होतं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जसा आपल्या ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिला यामुळे युवा पिढी ठाकरे बंधूंकडे चांगल्या प्रकारे आकर्षित झालेली आहे। त्यामुळे आपल्याला स्टॉलवरती चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा बघायला भेटतो। बरोबर, क्रेज तर मुलांमध्ये आधीपासूनच होता, परंतु जेव्हा मुलांसाठी दोन्ही जेव्हा युवा बंधू ग्राउंडवरती उतरले म्हणजे जसं की केस पडला तर ती FIR मागे घेणं किंवा पोलीस स्टेशनवर जाऊन मुलांना सोडवणं हे कुठेतरी मुलांना जवळ मनाला ते बोलतात ना की आकर्षित झालेलं आहे की मुलं पण त्यामुळे खुश झाले की आमचा पाठी कोणतरी एक मोठा माणूस उभा आहे की जे गोष्टी घडल्या ज्या गोष्टी पेपर फुटीच्या झाल्या त्या याच्यासाठी कोणीतरी आमच्या मागे उभं आहे आणि आम्हाला न्याय देऊ शकतं या एक विश्वासाने मुलं आज मनसेकडे आणि विद्यार्थी सेनेकडे आकर्षित होतात। प्रोफेसर हेमंत कदम मी अजय माने ABP माझा मुंबई। दरम्यान युवा वर्गच पुढील 3 ते 4 दशकांचा मतदार आहे आणि भविष्यातील नेतृत्व असल्यानं त्यांना संघटनेशी जोडण्यावर मनसेनं भर दिलाय। या सदस्य नोंदणीचं रूपांतर पुढे राजकीय पाठिंब्यात होणार असा मनसेकडून विश्वास व्यक्त केला जातोय। 100% कारण जर तुम्ही एक 10 दिवस आधी आपण मुंबईत झालेलं आंदोलन बघितलं किंवा अमित साहेब दिल्लीमध्ये जंतर मंतरला गेले यावेळेला जे युवा समोरून येत होते म्हणजे मला अनेकदा अनुभव आला की लोक शिवाजी पार्कात यायचे शिवतीर्थाच्या बाहेर यायचे कारण त्यांना एक कॉन्फिडन्स होता की आपल्याला न्याय मिळणार हा अमित साहेबांच्या इथे राजसाहेबांच्या इथेच मिळणार आहे आणि तो कॉन्फिडन्स आता आम्हाला नोंदणीमध्ये दिसून येतोय।